रसिकांनो, लंकापती रावणाच्या वधानंतर राम रावण युद्ध समाप्त होतं. विभीषणाला लंकेचा सम्राट करून प्रभू रामचंद्र माता जानकीला घेऊन सगळ्या कपी सैन्यासह अयोध्येला जातात. अयोध्येला आल्यानंतर प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक होतो. या प्रसंगी सगळ्या वानर वीरांना श्रीराम अमूल्य उपहार भेट म्हणून देतात. वानर वीरांच्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा हा प्रयत्न असतो. फक्त महाबली हनुमानाला कोणता उपहार भेट द्यावा याचा ते विचार करीत असतात. दरम्यान महाबली हनुमान जगन्माता जानकीच्या दर्शनाला जातो. तेव्हा माता जानकी हनुमानाला म्हणते, महाबली, तू काहीच उपहार घेतला नाहीस. रघुकुलावर तुझे अनंत उपकार आहेत. तेव्हा नवरत्नांचा हा अमूल्य हार तुला मी सप्रेम भेट म्हणून देते. हा घे व सदैव गळ्यात धारण कर. असं म्हणून माता जानकी आपल्या गळ्यातील पृथ्वी मोलाचा हार महाबली हनुमानाला सप्रेम भेट म्हणून देते. प्रत्यक्ष जगन्माता जानकी स्वहस्ते तो हार देत असल्यामुळं महाबली हनुमान त्या हाराचा स्वीकार करून कपिसैन्याकडे जातो. सगळं कपिसैन्य इतकंच नव्हे तर महाराज सुग्रीव, महाराज विभीषण हे सुद्धा त्या हाराच्या तेजाने दिपून जाऊन त्या रत्नहाराची स्तुती करताना दिसतात. तेव्हा महाबली हनुमान त्या अलौकिक हारातील प्रत्येक मोती फोडून त्यात कुठं राम दिसतो काय ते पाहतो. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेच फोडणी मोती राम कुठे आतला. पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला. अरे उघडून आपली छाती दाबिले प्रभु भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता